थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात कडगुण या गावी झाला. त्यांचे मूळ आडनाव गोरे होते, परंतु फुलांचा व्यवसाय असल्याकारणाने त्यांना फुले हे आडनाव मिळाले. त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी, ज्या सातारा जिल्ह्यातील खंडोजी नेवासे पाटील यांच्या कन्या यांच्याशी झाला. तसेच लहुजी बुवा साळवे मांग यांनी त्यांना दांडपट्टा, नेमबाजी यांचे शिक्षण दिलेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट ऑफ द मॅन या ग्रंथांचा विशेष प्रभाव आहे. त्याचबरोबर ज्योतिबा फुलेंवर संस्कृतमधील वज्रसूची व कबीरांचा विप्रमती या बीज ग्रंथातील भागांचाही प्रभाव आहे. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी विशेष कार्य केले. त्यावेळची परिस्थिती पाहता स्त्री शिक्षण देणे हे समाजासाठी खूप कठीण होते. म्हणजे पूर्ण समाजाचा विरोध असतानाही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करणारे पहिले व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाच्या विरोधात जाऊन, म्हणजे प्रवाहाच्या विरोधात जाऊन, त्यावेळेला 3 जुलै 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याचबरोबर त्यांनी मुलींसाठी अनेक शाळा सुरू केल्यात. 17 सप्टेंबर 1851 रोजी रस्तापेठ येथे मुलींची दुसरी शाळा सुरू केली. त्यावेळी जर यांनी मुलींच्या शिक्षणावर साठी प्रयत्न केले नसते तर आज जी मुलींची सर्व क्षेत्रात मुलांबरोबर काम करतायत, ही आज परिस्थिती कदाचित पाहायला मिळाली नसती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा विवाहासाठीही प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून 8 मार्च 1864 रोजी गोखलेंच्या बागेत फुलेंच्या प्रयत्नाने एका शेणवी जातीच्या 18 वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह लावण्यात आला. त्याचबरोबर त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह 1863ला स्थापन केले. हे स्थापन करण्यामागचा त्यांचा उद्देश होता की ज्या बालपणीच मुलींचा विवाह व्हायचा आणि त्या विधवा व्हायच्या, त्यात कधी काय व्हायचे की अनैतिक संबंधातून त्या गरोदर राहायच्या आणि त्या मुलांना जन्म द्यायच्या. तर अशावेळी त्या मुलांना त्या समाजातून हेळसाळणं व्हायची. असे होऊ नये म्हणून त्या स्त्रिया त्यांना मारायच्या. असे होऊ नये म्हणून या बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 केली. अशा या महान समाजसुधारकास माझे विनम्र अभिवादन. धन्यवाद.